खूप उपचार करूनही केस गळती थांबत नाहीये का? थंडी आणि डॅन्ड्रफ त्रास देतोय का? नमस्कार, मी डॉक्टर सपना भोती. आज आपण केस गळती आणि डॅन्ड्रफ या समस्येबद्दल अजून जास्त जाणून घेऊया. केस गळती ही फार कॉमन समस्या आहे मेल आणि फिमेल मध्ये. थंडीमध्ये याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. स्किन ड्राय होणे, डॅन्ड्रफ होणे, इची स्काल्प ह्या खूपच प्रामुख्याने बघितल्या जाणाऱ्या समस्या आहेत. केस गळतीचे खूप सारे कारणे असतात. त्याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस, तुमच्या जीवनशैली, स्ट्रेस, तुमच्या काम करण्याच्या पद्धती, रात्रीचे जागरण, खाण्यामध्ये येणारे विविध पदार्थ जे हेल्दी नसतात, जंक फूड यासारख्या गोष्टी. त्याचप्रमाणे फार प्रमाणामध्ये आम्हाला हिस्ट्री सुद्धा येते की आजार पण होतं, डेंग्यू झालाय, टायफॉइड झालाय. आणि क्रोनिक सिस्टीममध्ये असलेले प्रॉब्लेम जसं की थायरॉइड हा फार प्रामुख्याने बघितलं जाणारं आहे प्रमाण. त्याचप्रमाणे बाकीचे सुद्धा आजार. तर मेडिकल दृष्टीने हेअरफॉलचे कारण काय आहे, वय काय आहे, तुमची समस्या किती ग्रेडमध्ये आहे, याप्रमाणे त्याचा अभ्यास करून जे उपचार दिले जातात ते. आणि क्रोनिक आजार याच्यामुळे सुद्धा हेअरफॉल असतो. यामध्ये लागणारे इन्व्हेस्टिगेशन, त्याचप्रमाणे याचे होणारे उपचार आणि त्याचे होणारे फायदे, रेझिम याबद्दल आम्ही अधिक माहिती तुम्हाला देऊ. त्यासाठी D&S एस्थेटिकला फॉलो करा.